ऑरोविलकडे चाललेला. आता आम्ही चाललोय. आता हे सगळं संपवलं आपल्या इकडचं. आता आपण चाललोय ऑरोविलाला. ऑरोविलाला बघूया काय काय बघायला भेटतंय. आम्ही ग्लोब ऑरोविलाचा जो आहे तो एक्सप्लोर करायचा आहे. आणि एक कॅफे आहे ब्रेड अँड चॉकलेट. तो कॅफे खूप फेमस आहे इकडे, म्हणजे त्या साईडला ऑरोविला साईडला, जिथे खूप केक आणि कॉफी खूप चांगले भेटतात. तर म्हटलं बघूया संध्याकाळचं आपलं आता ते फिरून झाल्यानंतरचं एक डेस्टिनेशन ते ठेवू. स्नॅक टाईम ते ठेवू. मग तिकडून रिटर्न. हॅलो, आम्ही ऑरोविलकडे चाललेलो आहोत. सो तुम्ही जर मागे बघाल तिथे हे पार्किंग एरिया आहे. इथे स्कूटी लागली आहे तिथे, आणि हे पार्किंग आहे पूर्ण. आणि इथून पुढे आम्ही जस्ट विचारलं त्यांना, सो ते सेम की इथून 2 किलोमीटर्स चालत आहे. येस, आतमध्ये न्यायला व्हेकल्स न्यायला अलाउड नाही आहे. ते खूप चांगलं आहे की त्यांनी ते मेंटेन ठेवले. सो जर पर्सनल व्हेकल असतील तर इथे लोक पार्क करतात आणि मग इथून चालत जायचं आहे. पुढे तुम्हाला लोक भेटतील बरीच जी चालतात, आणि जास्त इथे फ्रेंच लोक विजिट करतात असं आम्हाला कळलं आहे. ॲक्च्युली हा ग्लोब म्हणजे ध्यानधारणेचा त्यांचा, जसं आपण एखाद्या मंदिरात जाऊन जसं ध्यानधारणेसाठी बसतो तसं त्यांचं असं बोलू शकतो आपण. म्हणजे आता आम्ही खूप अशी येताना एवढे फ्रेंच लोक बघितले की जे फक्त ध्यानधारणेसाठी तिथे आला. म्हणजे आपल्या इंडियन लोकांपेक्षा जास्त फ्रेंच लोक जास्त दिसते. आणि राहायला इथे पण ऑप्शन्स आहेत, म्हणजे जे आम्ही येता येता पाहिलं. आणि खाण्याचे पण छोटे छोटे कॅफेज, इटालियन रेस्टॉरंट्स वगैरे आहेत इथे. ही बिल्डिंग आहे ऑरोविलाची इन्फॉर्मेशन बिल्डिंग. इथे ऑरोविला आणि ग्लोबबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. ते कधी बनलं, कसं बनलं आणि कोणी बनवलं, त्याचे कन्स्ट्रक्शन कधी झालं, या बाबतीत पूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन वाचायची असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओ पॉज करून ही पूर्ण माहिती वाचू शकता. इथे माईक डिस्कनेक्ट झाल्यामुळे मी जे बोलतो ते ऐकायला येत नव्हतं. तर मी फक्त इथेच एक्सप्लेन करत होतो की हे कसं काम करतं. तर त्याच्यामध्ये सेंटर पॉईंटला एक ग्लोईंग ऑब्जेक्ट आहे. त्याच्यावर सूर्याचं किरण पडलं की ते पूर्ण 4 दिशांना पसरतं आणि पूर्ण ग्लोब जो आहे तो पूर्ण गोल्डनाइज होतो. हे त्याचं स्मॉल स्ट्रक्चर आहे. म्हणजे आतून कसं आहे आणि बाहेरून कसं आहे ते दाखवलं त्यांनी. दिस इज म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह. हा ऑरोविलाचा आतमधला जो परिसर आहे त्याचं एक छोटी प्रतिकृती बनवली आहे की त्याच्या आजूबाजूचा एरिया कसा आहे, आणि त्याच्या मध्यभागी जे आहे तो ग्लोब आहे. तर तो जो बाकी शेप आहे तो पूर्ण राऊंड शेपमध्ये बनवून, म्हणजे जी तुम्हाला बाजूला दिसते ती नदी आहे आणि जे मध्ये ठेवला आहे तो आपला ग्लोब आहे. आता हे इन्फॉर्मेशन सेंटर संपवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, जिथे ॲक्च्युअल ग्लोब होता. इथे तुम्हाला असे बस मिळते जी तुम्हाला त्याच्या जवळच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाते, आणि तुम्हाला रिटर्न येताना ह्याच बसमध्ये बसून रिटर्न यायचं असतं. ओके, जिथे आपण स्टार्टला एंटर झालेलो बिफोर इन्फॉर्मेशन सेंटर, तिथे आपल्याला एक तिकीट घ्यावी लागते. ते मी तुम्हाला जे सांगायला विसरलो. ही जी आहे ती तिकीट आहे, ती तुम्हाला व्हेकल पास म्हणतात त्याला, ती तुम्हाला इथे द्यावी लागते सो दॅट तुम्ही पुढे ग्लोबपर्यंत जाऊ शकता. आणि ही इथे दिल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते, आणि रिटर्न येताना तुम्हाला काही दाखवावं लागत नाही. जी लेफ्ट हँड साईडला तुम्हाला जी बस दिसते त्या बसमध्ये बसून तुम्ही परत रिटर्न येऊ शकता. देवराई टाईप आहे जरा, काइंड ऑफ. मस्त वाटतंय. हे अवतार मधला आयवादाण वाटतं मला.
त्याला खोड आले, ते खोड खाली कनेक्टेड आहे सगळं. मस्त धुकं आहे तिकडे, तिथे ऑरोविलासाठी तिकडे सगळे जेवढे चालले ना. सो मित्रांनो, फायनली ग्लोबच्या इथे पोचलेलो आहे. हा पाठी आहे आपला ऑरोविलाचा ग्लोब, बट त्याच्या आतमध्ये एंट्री नाही आहे. त्याला जर तुम्हाला आतमध्ये एंट्री असेल तर मी ट्राय करतो की मला वेबसाईट भेटते का. त्याची ॲक्च्युली ऑनलाईन तिकीट काढायला लागते आणि ती 3-4 दिवसानंतरची भेटते. म्हणजे जर तुम्ही आज काढला तर ती 3-4 दिवसानंतरची भेटणार. सो मेक शुअर की तुम्ही ते कराल, कारण आता सध्या काम पण चालू आहे. आणि आपल्याला माझ्या मते जर इंडियन्सला त्या ग्लोबच्या आतमध्ये पण एंट्री नाही असं मला वाटतं, कारण मी जस्ट विचारत होतो. तुम्ही राऊंड फिरू शकता त्याच्या, पण त्याच्या आतमध्ये तुम्हाला एंट्री नव्हते. माझ्या मते फक्त फ्रेंच लोकांनाच एंट्री आहे आतमध्ये. पण चांगलं आहे, तसं बघण्यासारखं आहे. शांतता आहे, खूप पीसफुल आहे आणि आताचं वातावरण पण खूप चांगलं आहे. तर जर तुम्हाला ह्या एरियाचं काही करायचं असेल, याचं बघायचं असेल म्हणजे ऑरोविलाचं स्पेसिफिक, तर तुम्ही मेक शुअर करा की तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबर ह्या याच्यातच याल, कारण इथे खूप आहे. त्यामुळे गरम पण होणार अच्छा कसा जर तुम्ही मे महिन्यात किंवा अशा टायमाला आलात तर. बाकी असं चांगलं आहे म्हणजे फिरण्यासारखं. जास्त काही असं बघण्यासारखं नाही आहे. इन्फॉर्मेशन जे सेंटर तुम्ही आता अगोदर बघितलं ते इन्फॉर्मेशन सेंटर आहे आणि त्याच्यानंतर हा ग्लोब आहे. आणि हा हे जे तुम्हाला आता दिसतंय पाणी, हे ते आता ही जी नवीन काम डीप करतायत त्याची इन्फॉर्मेशन पण कॅप्चर केली. ही जे पाणी दिसतंय ना, हे ते लोक डीप करतात आणि ती त्याच्या सेंटरला जाऊन कनेक्ट होणार आहे. म्हणजे ती अशी डीप आहे खाली, असं जाऊन ती खाली जाऊन कनेक्ट होणार आहे. इट्स गुड. याचं फाउंडेशन म्हणजे जर मी इथेच वाचतो तो 1971 याचं जो पाया रचला गेलेला होता तो होता आणि 73 त्याचे पिलर्स बांधून झालेले 4 पिलर्स. आणि हे ॲक्च्युली जे आपण ऑरोबिंदो आश्रम बघितलं हे त्यांचंच इनिशिएटिव्ह आहे. मैत्री पार्क म्हणून, नाही मैत्री मंदिर, मैत्री मंदिर मस्त आहे, पीसफुल आहे. आता दिसतानाच पीसफुल आहे तिथे. म्हणजे जायला मिळालं असतं तर म्हणजे चेरी ऑन द टॉप असतं, बट ठीक आहे. म्हणजे आता त्यांचे रूल्स आहेत आणि आम्हाला पण सायक्लॉनमुळे वगैरे तर शक्य नव्हतं आणि सगळ्या गोष्टी बंदच होत्या ॲक्च्युली. तर आज ओपन झाले. सगळे इथूनच रिटर्न जातात ते बघून की असं आहे हे बांधलेलं आहे असं बसायला. त्याच्यासमोर तुम्ही तिथे अशी छोटी दगडी ठेवलेली आहेत. हे जे छोटे छोटे दगड दिसतात त्याच्यावर उभं राहून तुम्ही आतमध्ये बघू शकता, फोटोज काढू शकता. सगळं चांगलं आहे, मस्त आहे, काहीतरी वेगळं आहे. म्हणजे हे बघण्यासारखं ह्यासाठी आहे की हे कसं बनवलं असेल. ते एक किरण पडतं आणि त्याच्यानंतर तो पूर्ण जो ग्लोब गोल्डनाईज होतो आतमधून, तो बघण्यासारखं असेल. माझ्या मते आतमध्ये खूप भारी असेल. जे आपलेच टेक्नॉलॉजी आहे पाहिजे, कुठून बाहेरून फ्रान्समधून आलेली टेक्नॉलॉजी नाही, आपलीच टेक्नॉलॉजी. आपली मंदिरं पण बघाल साऊथ साईडची तर तुम्हाला तशी दिसतील, किंवा आपल्या महाराष्ट्राची पण अशी आहेत की जिथे देवळा किरणांच्या हिशोबाने ते मूर्तीचा हे दिसत जातो, फेस दिसत जातो. सो देर इज नथिंग रॉकेट सायन्स फॉर अस ॲज अन इंडियन, बट चांगलं आहे, मस्त वाटतं असं बघण्यासारखं. पण मस्त वाटतं ना असं. काय आवडलं तुला ऑरोविलाबद्दल? ग्रीनरी इज गुड. काय झालं तुझं, काय झालं? ग्रीनरी इज गुड अँड पीसफुल वेदर आणि फॉगी वेदर. हां, वेदर खूप भारी आहे. म्हणजे आता आम्ही जे रिक्षामधून इथे येईपर्यंत वेदर वेगळं होतं आणि आता वेदर वेगळं आहे. छोटे 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 पावसाचे थेंब पडत आहे, थोडंसं फॉग आहे आणि झाडं खूप आहे आणि खूप शांतता आहे. आणि मी हा विचार करते की इथे बाहेर जर एवढं शांत आहे तर मग तिथे ते जे आहे ऑरोविल एक्झॅक्ट तिथे किती मस्त आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, पण बिफोर दॅट हे जे तुम्ही बघताय ते इथे छोटे छोटे कॅफेज आहेत आणि इथे तुमची खाय पियायची आणि वॉशरूमची उत्तम सोय आहे. सो मित्रांनो, आम्ही परत रेडी झालेलो आहे. सो आम्ही मगाशी आलो ॲक्च्युली ऑरोविलावरून आणि नंतर आम्हाला काही जास्त दमलेलो असल्यामुळे जास्त काही करायला भेटलं नाही शूट करायला भेटलं. बाय द वे, येता येता आम्ही ब्रेड अँड चॉकलेटमध्ये सुद्धा गेलेलो, पण कॅफे बंद होता. तर आम्ही तिथून एक आल्मंड चॉकलेट क्रॉसॉन घेतलेलं आणि एक चॉकलेट केक घेतलेला. इट वॉज व्हेरी डिलिशियस.
त्यामुळे इट्स मस्ट रेकमेंडेड. ज्या लोकांना गोड जास्त आवडतं, आम्ही तेवढे गोड लवर नाही, पण आम्ही ट्राय करायसाठी म्हणून घेतलेलं. बट टेस्ट वाईज इट्स व्हेरी गुड. व्हेरी गुड. म्हणजे क्वालिटी इज ऑल्सो व्हेरी नाईस. येस. आणि आमच्या मते कदाचित ऑरोव्हिलचं जे टाइम आहे 4 PM पर्यंत, तेच तिथे त्या कॅफेस मोस्टली फॉलो करतात. वी गेस इट. हां, ॲक्च्युली त्यांचा टायमिंग होता, म्हणजे जे इंटरनेटवर टायमिंग आहे तो वेगळा आहे त्यांचा. 7 o'clock पर्यंत आहे ॲक्च्युली. पण मी जेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते ऑरोव्हिलाच्या टाईमप्रमाणे आम्हाला ते ॲडजस्ट केलं. आणि आता जे सायक्लोन होतं त्याच्यामुळे पण ते खूप रिस्ट्रिक्टेड होतं. 2 दिवस कॅफे बंदच होता. तर आज सकाळी त्यांनी जस्ट उघडलेला आणि लगेचच बंद केला. त्यामुळे आम्हाला हार्ड लक कॉफी नाही भेटली. पण आम्ही इकडून जे लोकलमध्ये जी मी ट्राय केलेली कॉफी, आम्ही तिथून कॉफी घेऊन पार्सल घेऊन इथे आम्ही मस्त पिलेलो आहे. आणि कशी वाटली कॉफी? व्हेरी नाईस. कॉफी चांगली होती. इथे कॉफीज स्पेशली तुम्ही कॉफीज प्रिफर करा, कारण की इथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीज खूप चांगल्या आहेत. टेस्टी असते कॉफी इफ यू कम्पेअर विथ टी. येस. आताचा प्लॅन काय? आम्ही चाललोय सरगुरूला. येस, आम्ही चाललोय. आम्ही आत्ता ऑफिशियली फोन करून विचारलंय की बाबा तुमचं रेस्टॉरंट चालू आहे की नाही. तर आमचा पोपट होतो, जातो तिथपर्यंत आणि रिटर्न यायला लागते आणि मॅगी खायला लागते. तर आम्ही फोन करून विचारलंय किती वाजेपर्यंत चाललोय तुम्ही. तर ते बोलले 10:30 पर्यंत चाललोय. आम्ही 7 वाजता चाललोय. 7 वाजलेत. एवढ्या लवकर तर बंद नाही करणार ना. 10:30 बोलली तर आम्ही लवकर तयारी करून लवकर चाललोय. भले तिथे जाऊन थोडासा टाइमपास करत करत खाऊ, पण ट्राय करायचं आहे. सरगुरू इज अ सरगुरू असं रेकमेंडेड आहे इथे. तर बघू आपण सरगुरू कसं लागते. म्हणजे आज आम्ही एक बेसिक म्हणजे बघायला गेलं तर एक मीडियम रेंजवालं साऊथ इंडियन रेस्टॉरंट ट्राय केलेलं आहे दुपारी. कार्तिक राईट, जे आम्ही तुम्हाला दाखवलं. तर आता सरगुरू, आणि आम्हाला ते आम्ही कम्पेअर नाही करायचंय, बट थोडंफार ते कम्पॅरिझन जे आहे ते तुम्हाला सांगायचंय. दोन्ही आता जे सरगुरू आहे ते आम्ही लोकलला विचारून गेलेलो. आपलं नाही, कार्तिक होतं ते आम्ही लोकलला विचारून गेलेलो. सरगुरू इंटरनेटवर जास्त फेमस आहे. तर बघूया कुठलं चांगलं. तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो. हो, जायचंच आहे. ह्याला भूक लागली आहे. वा 2 दिवस कोण दिसत नव्हतं. सगळे बाहेर पडले. डेंजर ट्रॅफिक आहे. आज मंडे आहे तरीही डेंजर ट्रॅफिक आहे. द हंगर बे, हॉटेल ऑरा. दिस इज हॅपनिंग स्ट्रीट रे. अच्छे खासे हे आहेत ना. आणि क्रिसमसची तयारी चालू झाली आहे. हे सद्गुरूमध्ये काय ऑर्डर आहे सॅम? सद्गुरू नाही, सरगुरूमध्ये. सॉरी, सरगुरूमध्ये. तेव्हा त्याला भूक लागली. तर तुझी इडली येते. ओके, टेल मी व्हॉट इज दी ऑर्डर. मिनी इडली आहे. ओके. आणि इडली सांबार आहे, प्लेन ह्याच्यासाठी आहे. आणि पोडी उत्तप्पम. ओके, थँक्यू. ओ बाबूची इडली आलेली आहे. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम दी कॉफी. मी चमच्याने पिऊ शकते. वा, कॉफी इज गुड. म्हणजे इकडे तुम्ही कुठेही पिया कॉफी खतरनाक. म्हणजे तुम्ही टेपरीवर जरी पियालात, मगाशी कॉफी पण एकदम तगडी होती आणि ही कॉफी पण एकदम तगडी आहे. मजा येते. म्हणजे कॉफी तरी चांगली आहे. म्हणजे स्टार्ट चांगली आहे. यू हॅव इट. How was it? Very nice. Very nice. So mini idli also tasted really well. मिनी इडली पण चांगलं. म्हणजे दुसरं ऑप्शन जे आपण चूज केलेलं ते पण चांगलं आहे. ओके, थर्ड डिश आलेली आहे. Yes. This is what it is. This पोडी उत्तप्पम. Yes. This is पोडी उत्तप्पम. Let's try.
पोडी उत्तप्पम लुक्स डिलिशियस बट लुक्स डिलिशियस अँड हाताने तोडताना क्रंच तरी लागतोय. गुड. पोडी उत्तप्पम आय थिंक हे याच्यावरती ते एक वेगळी ती चटणी किंवा पावडर टाकतात ना, आय थिंक कसली तरी. हा त्यांचा एक स्पेसिफिक मसाला असतो. येस येस. ते लोक ते बनवतात आणि इट इज रिअली टेस्टी. आम्ही ट्राय केलं आहे मुंबईत बनवायला, बट इट नेवर टेस्ट लाईक दॅट, कारण की त्यांचे मसाले मिरची डिफरंट आहे. इवन रस्सम किंवा सांबारमध्ये पण खाताना देर इज अ डिफरंट टेस्ट वी कॅन फेच. आम्ही पण घरी सांबार बनवतो, बट इट नेवर टेस्ट लाईक दिस. इवन 3 ते 4 टाईपच्या चटण्या आहेत विच रिअली टेस्ट अमेझिंग. तर आम्ही ऑर्डर केलं आहे तंदूर इडली. इडली स्पेशालिटी आहे सरगुरूची. आता साहेब टेस्ट करतील. लेट्स ट्राय. नाईस. बेसिकली आपली जी नॉर्थ इंडियन भाजी असते त्याच्यामध्ये इडली टाकून दिलेली आहे. म्हणजे बाकीच्या कंपॅरिझनमध्ये आहे, बट चांगले. वन्स एकदा तुम्ही जर पहिल्यांदा येत असाल तर यू कॅन ट्राय. नेक्स्ट डिश इज मैंगलोर सेट डोसा विथ वडा करी. कुछ अलग लग रहा है. 2 सेम टाईपचेच आहेत डोसे. आपल्याकडे सेट डोसा जनरली 3 येतात मुंबईमध्ये, छोटे छोटे. बट लेट्स ट्राय दिस वन. दिस इज नाईस. दिस इज डिफरंट. अनटेस्टेड आहे. अनटेस्टेड आपण आतापर्यंत हे सगळे आयटम मला मुंबईत भेटतात, पण ती चटणी नाही भेटणार. आणि चांगली पण आहे. यू ट्राय इट. येस. आवाज आहे. चटणी इज डिफरंट ना. येस. इट इज वडा करी and it tastes different actually. Very nice. Must recommend it. So मित्रांनो, आम्ही परत आलेलो आहे. मी जरा फ्रेश झालो. जास्त गरम 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 झालेलं. सो तुम्हाला फक्त वर्डिक्ट द्यायचा होता अबाउट द सरगुरू. व्हॉट डू से सरगुरू? सरगुरू म्हणजे कार्तिकच्या वरच आहे, पण कार्तिक म्हणजे एक तुम्हाला जर एकदम प्रॉपर असं मेस टाईप जेवण हवं असेल तर मग म्हणजे अनलिमिटेड. आणि ते पण म्हणजे लंच टाइमला तरी इट इज व्हेरी अनलिमिटेड. आणि खरंच खूप म्हणजे असं वाटलं की म्हणजे तुमची जी भूक आहे ती पूर्णपणे संपेपर्यंत ते लोक वाढत राहतात. दे आर आस्किंग, म्हणजे स्वतःहून येऊन. आणि खूपच कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे इन शॉर्ट काय, जसं तुम्ही एका गावात जाता आणि एक मेस असते आपली. येस. ही एसी वाली मेस आहे, पण कन्सिडर करा की तुम्हाला ताट भेटतं, तुम्हाला जे काय आतमध्ये आहे प्लेटमध्ये ते सगळं भेटतं, आणि विथ अनलिमिटेड सर्विंग. फक्त चपाती पाहिजे असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा द्यावी लागते. पण असा वाफळलेला भात येतो ना, एक नंबर असतो. करेक्ट. अपॉन सरगुरू इज अ प्रीमियम, थोडंसं बोलू शकतो आपण. कॉस्ट वाईज पण थोडंसं प्रीमियम. येस. बट क्वालिटी वाईज आय थिंक डबल प्रीमियम. वी कॅन से डबल प्रीमियम असं. आणि म्हणजे आम्ही जे पण आयटम खाल्ले, जे तुम्हाला दाखवले, आम्ही जे पण आयटम खाल्ले ते सगळे बाप आयटम आहेत. म्हणजे एक पण त्याच्यामध्ये असा नाही. फक्त तो जो इडलीवाला जो आपण आयटम खाल्ला, तंदूर इडली, दॅट इज म्हणजे थोडंसं बिलो द एक्सपेक्टेशन आलं आमच्या. बिकॉज नॉर्थ इंडियन त्यांनी लिहिलं होतं स्पेशल, पण त्या स्पेशल आयटम पेक्षा बाकी सगळे जे आम्ही खाल्लं दॅट वॉज अल्टिमेट. त्याचं कॉम्बिनेशन ऍक्च्युली असं होतं की नॉर्थ इंडियन भाजी आणि इडली असं कॉम्बिनेशन त्यांनी थोडं केलेलं. पण ते ऍक्च्युली माझ्यामध्ये इकडच्या लोकांना आवडत असेल, कारण ते लोक जास्त नॉर्थ इंडियन खाते. आपण आपल्या साईडला सगळंच मिळतं. त्यामुळे गोडूस पण होती भाजी. सो त्याच्यामुळे मखनी टाईप भाजी बोलू शकतो. मखनी. करेक्ट. सो हेच एक आहे. आणि एवढं जास्त पण बिल नाही आहे. आम्ही एवढे सगळे 5-6 डिशेस खाल्ल्या. 5 डिशेस खाल्ल्या आम्ही. 5 डिशेसचं आय थिंक 630 झालं. आणि आम्ही
आता पोटात जागा नसताना पण आम्ही भजी पकोडा खायचा होता आम्हाला. आम्ही पार्सल घेतलंय भजी पकोडा. दॅट्स बिकॉज ऑफ दॅट ते 700 to 720 समथिंग गेले एक्स्ट्रा. बट अल्टिमेट आहे, म्हणजे अल्टिमेट मस्ट ट्राय. कार्तिक आणि सरगुरु. आता तिसरं मेन म्हणजे राहिलंय मीनाक्षी. आता माहित नाही ते कधी होतंय. आता आम्ही येताना बघितलं तर मीनाक्षी चालू होतं, त्या दिवशी चालू नव्हतं बिकॉज ऑफ दॅट सायक्लॉन अँड ऑल. तर उद्या बघूया मीनाक्षीचं काय सीन आहे. म्हणजे आपल्याला आपले जे चेकलिस्टमध्ये 2 होते ते तर होतील, आणि जे लोकल लोकांनी जे सजेस्ट केलेलं कार्तिक ते तर बाबा आहेच. आणि आम्ही सगळे डिटेल्स तुम्हाला म्हणजे एक इटर्नरीचा सेपरेट व्हिडिओ बनवू, तो तर त्याच्यामध्ये आम्ही सगळे डिटेल्स देऊ की किती कॉस्टिंग प्रत्येक गोष्टीची. कारण ह्या व्हिडिओमध्ये जर आम्ही सांगत राहिलो तर इट विल बी लॉंगर, म्हणून आम्ही नाही सांगत आहे. आणि ते तू चूज करायला पण बरं पडेल. तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ देऊ, त्याचा जे काही कॅल्क्युलेशन आहे, आम्ही कसं राहिलो, कुठे राहिलो, कसं आलो, काय केलं, ते सगळं सेपरेट आपण एक छोटासा स्क्रिप्ट व्हिडिओ बनवूया त्याचा. तो तुम्हाला तुम्ही तोच फक्त बघितला तरी चालेल, किंवा जर तुम्हाला पूर्ण जर्नी बघायची असेल तर ती पूर्ण जर्नी आवडत असेल बघायला ती बघू शकता. आणि ऍडिशनल रिकमेंडेशन पण सांगू. फ्रेंच रेस्टॉरंट्स आणि साऊथ इंडियन रेस्टॉरंट जे आम्हाला पण जास्त एक्सप्लोर करायला नाही भेटले, जे आम्ही एक्सप्लोर केले त्याचा तर रिव्ह्यू तुम्ही बघणारच, पण जे नाही एक्सप्लोर करायला मिळाले ते सुद्धा आम्ही सांगू तुम्हाला. आणि लास्ट ह्याचं नाव विसरलो आम्ही. आता येतानाच आमच्या जवळ होतं ज्यूस सेंटर. यू गेट दिस इज ऍक्च्युली आता ते समोर बनवून देतात. दिस इज नॉट पॅक्ड, हे समोर पॅक करतात ते लोक. आणि जे लागतंय वल हबीबी, ती आता स्ट्रॉ त्याने घेतली आहे म्हणून ती थोडंसं पिऊन बघितलं. आम्ही अगोदर पण लिंबू सरबत आणलेलं सॅमने, तर ते पण भारी लागलेलं. तर आम्ही आता यावेळी ट्राय केलं की मिंट लेमन ट्राय करूया. ऍक्च्युली लेमन सोडा पाहिजे होता, पण सोडा ते लोक पॅकमध्ये देत नाही बिकॉज बट ऑब्वियस ते तुम्ही फोडाल तर सगळं बाहेर हलतं म्हणून. बट हे प्रॉपर म्हणजे आम्ही जिथे राहतोय ना तिथे एक लोकल दुकान आहे आणि तिथून आम्ही घेतलंय. पण मस्त आहे, कन्सेप्ट पण भारी आहे. तुम्हाला जे समोर दिसतंय तेच बनवून तुम्हाला भेटणार आणि पॅक करून भेटणार. व्हरायटी ऑफ मिल्कशेक्स सगळं आहे आणि व्हेरी रिझनेबल. येस. सो दिस 2 कम्स फॉर 60 रुपीज. आणि जर तुम्ही तिथेच पियाला तर 50 रुपीज, बिकॉज 5 रुपये ते लोक पर ग्लास 5 रुपये पॅकेजिंगचे घेतात. येस. तो आजचा दिवस तर आपला इथेच संपतो. आज खूप प्रोडक्टिव्ह दिवस झाला. आज खूप जी 2 दिवसाची कसर होती ती आम्ही सगळी सट करून टाकली. खूप बरं वाटतंय ऍक्च्युली, कारण की 2 दिवस ते सायक्लॉनमुळे जे घरी डिप्रेसिंग गेले ते आम्ही पूर्ण भरून काढले. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी अशा झाल्या असत्या ज्या आम्ही इटर्नरीमध्ये म्हणजे पकडल्या नव्हत्या आणि त्याही झाल्या असत्या. पण ठीक आहे, जो होताय अच्छे के लिए होताय. आणि उद्याचं आपलं मेन हे आहे की आम्ही सेफ आहोत विदिन दिस स्पेसिफिक जे काही झालं. आणि फॅमिली वॉज ऑल्सो कन्सर्न, सो दॅट इज द मेन थिंग. आणि त्याच्यातून आम्ही आमचं जे काही इटर्नरी आहे ती कम्प्लीट करतोय. येस. आणि जस्ट टू कंटिन्यू की ऑरोविलाला आम्ही ऍक्च्युली जात असताना मला जास्त शूट नाही करायला भेटलं, कारण रिक्षामध्ये बाबू पण होता, आम्ही बसलेलो होतो. पण तिकडे जास्त झाडं पडली आहेत आणि लिटरली रस्त्यावर झाडं पडली आहेत. तो आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही विचार करू शकता की किती जास्त त्याचा असर असेल सायक्लॉनचा. आणि ते ऍक्च्युली आउटकट्स आहे. म्हणजे आपल्याकडे कसं की आता आम्ही जिथे राहतो ती मेन सिटी आहे, आणि ते जेव्हा जाताना आम्हाला कळलं की हायवेतून जे अशी छोटी छोटी गावं असतात त्या सॉर्ट ऑफ तो रस्ता होता. आणि तिथे इतकी झाडं उन्मळून पडलेली होती की आम्हाला कळलं की सायक्लॉनचा इफेक्ट, कारण की तिकडून जवळच सेरेनिटी बीच आहे. बट आज आम्ही मोस्टली तो कव्हर नाही केला, कारण की तिथे जास्त करून वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहेत. तर तुम्ही जर प्रेफर करत असाल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. वॉटर स्पोर्ट्सला तिथे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. आम्हाला बाबूमुळे करणं शक्य नव्हतं आणि टाइम पण, टू बी ऑनेस्ट, टाइम पण नाही भेटला. आम्ही जस्ट जाऊन व्हिजिट पण करून आलो असतो. बट एवढं 1 ते 2 दिवस ऑलरेडी फुकट गेलेले आणि त्याच्यानंतर हे सगळं कव्हर करायचं होतं, त्यामुळे. आणि आमचा बाबू पण लहान आहे, त्याच्यामुळे आम्ही विचार केला की थोडा मध्ये येऊन त्याला पण रेस्ट टाइम मिळायला पाहिजे. बट यू गाईज कॅन ट्राय. येस. सो उद्याचं प्लॅन उद्याच सांगतो, पण तरी पण एक तुम्हाला हिंट देऊन ठेवतो की मोस्टली तरी आम्ही बीचेस ट्राय करणार आहे कव्हर करायला. जे आपले आयलंड आहे ते ट्राय करणार आहे, पण आज नक्की माहिती नाही. ते उद्या आता ओपन आहे. ते पोर्ट आहे ऍक्च्युली, पोर्टवरून बोट पकडून आपल्याला चिन्नमार, तिथे आपल्याला बोट पकडून त्या आयलंडवर जावं लागतं. पण आता हे सायक्लॉनमुळे काय आहे सिच्युएशन माहिती नाही. तर उद्या सकाळी उठून
ते आपण तिकडे जाऊन बघू, रिक्षावाल्यांना विचारून किंवा आपले जे ओनर आहेत त्यांना विचारू या प्रॉपर्टीचे की बाबा ते त्यांच्याकडे कोणाकडे कॉन्टॅक्ट आहे का विचारायला तिकडे. चला तर मग तेच तुम्हाला वर्डिक जरा द्यायचं होतं. आम्ही घरी आलेलो, म्हटलं बसलेलो जरा ज्यूस पियत, तर म्हटलं तुम्हाला पण वर्डिक सांगून टाकूया काय आहे ते. चला उद्या भेटूया, बघूया आता उद्या काय काय डिस्कवर करायला भेटते.